नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी बाटू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून आपल्याला डी बाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या रिझल्ट संबंधित काही अपडेट असतील किंवा मग त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचे मला कॉल्स, कमेंट्स आणि मेसेजेस आहेत। सो त्या कॉल्स, कमेंट्स आणि मेसेजेसवर मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। त्यामध्ये आपण रिझल्ट संबंधित अपडेट आणि त्यानंतर न्यूली ॲडमिटेड स्टुडंटसाठी कधी आपलं अकॅडमिक कॅलेंडर स्टार्ट होणार आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि यापुढेही आपले रेग्युलरली डी बाटू युनिव्हर्सिटी संबंधित व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट रिझल्ट संबंधित। तर मित्रांनो, तुम्हाला जसं की माहीत आहे, जे जुने विद्यार्थी असतील त्यांना देखील माहीत आहे, या ठिकाणी जी काही डी बाटू युनिव्हर्सिटीचा रिझल्ट असतो तो रिझल्ट तुमचा हमेशा म्हणजे कायम जे आहे तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी लेट होत असतो। सो मित्रांनो, यावेळेस देखील तुमचा रिझल्ट लेट झालेला आहे। आता रेग्युलर सेमिस्टरची जी एक्झाम आहे ती एक्झामला होऊन जवळजवळ तुमचे 2 महिने जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत आणि UGCच्या गाईडलाईननुसार तुम्हाला जे आहेत ते 2 महिन्याच्या आत रिझल्ट लावावा लागतो। बट या ठिकाणी काय झालेलं आहे, आता युनिव्हर्सिटी स्टेप बाय स्टेप जे आहेत प्रत्येक कॉलेजेसला वेगवेगळ्या पद्धतीने रिझल्ट जे आहेत ते त्यांच्या कॉलेजला इन्स्टिट्यूट लॉग इनला त्या ठिकाणी पाठवत आहे। आता या ठिकाणी मित्रांनो, युनिव्हर्सिटीच्या मुताबिक तुमचा जो काही रिझल्ट आहे सेकंड सेमिस्टरचा आणि 4th सेमिस्टरचा आणि 6th सेमिस्टरचा हा रिझल्ट जो आहे हा लागणं तुमचं स्टार्ट झालेलं आहे। आता नुकताच काल का परवा मित्रांनो, तुमचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट त्या ठिकाणी पब्लिकली डिस्प्ले व्हायला स्टार्ट झालेला आहे। सेमिस्टरचा रिझल्ट तुमचा जो काही आहे तो तुमचा कालपासूनच नुकताच स्टार्ट व्हायला म्हणजे डिक्लेअर व्हायला जे आहे ते स्टार्ट झालेले आहे। सो आता काल जे आहे ते भरपूर जळगावकरच्या कॉलेजेसचा रिझल्ट जो आहे तो पब्लिश झालेला आहे 6th सेमिस्टरचा। तर अशा पद्धतीने जे आहे ते प्रत्येक कॉलेजेसचा जो रिझल्ट आहे तो हळूहळू तुमच्या येत्या 4 ते 5 दिवसामध्ये, मित्रांनो लक्षात ठेवा, येत्या 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या 6th सेमिस्टरचा, 4th सेमिस्टरचा आणि 2nd सेमिस्टरचा सर्व कॉलेजेसचा रिझल्ट जो आहे तो जवळ त्या ठिकाणी डिक्लेअर जे आहे ते होऊन जाणार आहे। आता भरपूर विद्यार्थी म्हणतील की दरवेळेसचे असंच आहे की 3 ते 4 दिवस किंवा मग विदिन 2 वीक किंवा 4 वीक असं सांगतात आणि त्या ठिकाणी रिझल्ट डिस्प्ले होत नाही। सो या ठिकाणी मित्रांनो, हा जो काही प्रॉब्लेम आहे हा युनिव्हर्सिटीकडून आहे। कारण युनिव्हर्सिटीकडून जर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजेसला सुद्धा रिझल्ट येत नसेल तर त्या कसं काय सांगतील तुम्हाला की रिझल्ट आलेला आहे म्हणून। तर या ठिकाणी युनिव्हर्सिटी जशा पद्धतीने तुम्हाला इन्स्टिट्यूट लॉग इनला रिझल्ट पाठवत असते त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजवाले देखील रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पब्लिश करत असतात। सो आता 4th आणि 6th सेमिस्टरचा जो काही रिझल्ट आहे तो पब्लिश व्हायला स्टार्ट झालेले आहे। याचाच अर्थ तुमच्या येत्या 5 ते 6 दिवसात सर्व कॉलेजेसचा जवळपास रिझल्ट जो आहे तो लागायला पाहिजे। सो मित्रांनो, या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट की जे काही सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट आहे तो सुद्धा जवळजवळ 80% कॉलेजेसचा लागून गेलेला आहे आणि बाकीचे कॉलेजेसच्या अजूनसुद्धा बाकी आहे। सो ते विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करत असतात की रिझल्ट कधी येईल। तर बघा मित्रांनो, तुम्हाला अगोदरही सांगत होतो आणि आत्ताही सांगतो की डी बाटू युनिव्हर्सिटीच्या रिझल्टची फिक्स्ड डेट जी आहे ती नसते, हे तुम्हाला माहीत असेल। जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही विचारू शकतात। आणि राहिली गोष्ट माझी, तर मित्रांनो बघा, कॉलेज लेवलला किंवा इन्स्टिट्यूट लेवलला जे काही आपल्याकडे अपडेट्स येत असतात ते अपडेट्स मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आपण डी बाटू युनिव्हर्सिटीचे काही ऑफिशियल कोऑर्डिनेटर नाही आहेत। सो या ठिकाणी मित्रांनो, जसे काही माझ्यापर्यंत अपडेट येतील तसे मी तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट किंवा बाकीचे सर्व संबंधित अपडेट्स जे आहेत ते तुमच्याकडे पाठवत असतो। सो येत्या 5 ते 6 दिवसामध्ये जे आहे कॉलेजशी जसं माझ्या हायर अथॉरिटीजशी बोलणं झालेले आहे त्या पद्धतीने येत्या 5 ते 6 दिवसामध्ये तुमचे जे काही 6th सेमिस्टरचे रिझल्ट आहेत ते आणि त्याशिवाय 4th सेमिस्टरचे रिझल्टसुद्धा या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमचे लागून जातील। आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट सप्लिमेंटरीचे रिझल्टसुद्धा आता महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो। रेग्युलरचा रिझल्ट जो आहे तो आत्ता तुमच्या लागत आहे। सो रेग्युलरचा रिझल्ट जर तुमचा आत्ता या क्षणाला लागत असेल तर तुमच्या सप्लिमेंटरीच्या रिझल्टला नक्कीच टाईम लागेल आणि या ठिकाणी सप्टेंबर मंथच्या एंडमध्ये तुमच्या सप्लिमेंटरीचा रिझल्टसुद्धा या ठिकाणी जे आहे
तो डिस्प्ले होऊ शकतो. सो आता अशा पद्धतीने तुमच्या रिझल्ट संबंधित महत्त्वाचे अपडेट आहे. आणि याशिवाय मित्रांनो रिझल्ट जो आहे तो तुमच्या कॉलेज लेवलला तुम्हाला बघायला भेटेल. सो तुम्ही जेवढं तुमच्या कॉलेजवाल्यांशी कनेक्ट राहता येईल तेवढं तुम्ही राहायचा प्रयत्न करा. मित्रांनो या ठिकाणी जे काही रिझल्ट असतात ते तुमच्या कॉलेजला इन्स्टिट्यूट लॉग इनला येत असतात. सो तुमचे जे काही कंट्रोलर आहेत त्या कंट्रोलरशी तुम्ही जास्तीत जास्त कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा. कॉलेजशी परत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्टसुद्धा महत्त्वाचा लवकरच बघायला भेटेल. सो आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल. तुमचा जो काही रेग्युलरचा रिझल्ट आहे रेग्युलरचा रिझल्ट तुमच्या येथे 5 ते 6 दिवसात लागू शकतो. आणि सप्लिमेंटरीचा जो काही रिझल्ट आहे तो तुमच्या या मंथच्या एंडिंगपर्यंत तुमचा जो काही रिझल्ट आहे तो त्या ठिकाणी लागून जाईल. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट फायनल इयरचे रिझल्ट लागलेला आहे आणि फायनल इयरचे मार्कशीटसुद्धा अजूनपर्यंत त्या ठिकाणी दिलेले नाहीत. सो या ठिकाणी युनिव्हर्सिटीला एक विनंती आहे की युनिव्हर्सिटीचे कोणी बघत असणार तर त्या ठिकाणी फायनल इयरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सो त्यांना देखील या ठिकाणी मार्कशीट जे आहेत ते अवेलेबल करून दिलेल्या नाहीत. सो त्यासुद्धा लवकरात लवकर द्यावे. आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आता आपण या ठिकाणी ॲकॅडमिक कॅलेंडरकडे वळणार आहोत. तर भरपूर विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते की मिड सेमिस्टर किंवा जे काही तुमचे क्लास टेस्ट असतात किंवा एंड सेमिस्टर ती कधी असणार आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन द्या. तर त्या ठिकाणी आपण आता वळणार आहोत. तर आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर जे आहे ते या ठिकाणी ॲकॅडमिक कॅलेंडर तुमचे ओपन झालेलं आहे. सो मित्रांनो हे जे काही ॲकॅडमिक कॅलेंडर आहे हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जे काही जुन्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत त्यांचे जे काही क्लासेस आहेत ते तुमचे ऑगस्टपासून तर नोव्हेंबरपर्यंत तुमचे जे आहे ते त्या ठिकाणी चालणार आहेत. सोबतच या ठिकाणी मिड सेमिस्टर एक्झामिनेशन मगाशी मला क्वेश्चन जो विचारला होता तर मिड सेमिस्टर एक्झामिनेशन तुमची 29 सप्टेंबरपासून त्यानंतर 4 ऑक्टोबरमध्ये कधीही तुमच्या कॉलेज लेवलला जे आहे ती त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते. सो कॉलेज लेवलला तुमची कधीही त्या ठिकाणी होऊ शकते. त्यासोबतच या ठिकाणी तुमचे एंड ऑफ क्लासेस त्यानंतर तुमचे प्रॅक्टिकल सेमिनार आणि एंड सेमिस्टर एक्झामिनेशन जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला 28 नोव्हेंबरपासून त्या ठिकाणी दिलेली आहे. 28 नोव्हेंबरपासून तर 9 डिसेंबरपर्यंत तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झामिनेशन दिलेली आहे. बट या ठिकाणी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन जी आहे ती पुढे जाण्याची शक्यता आहे. सो ऑलरेडी ती एंड सेमिस्टर एक्झाम जी आहे ती एक्सटेंड त्या ठिकाणी होत असते. सो जुन्या विद्यार्थ्यांची जी काही मिड सेमिस्टर एक्झामिनेशन आहे ती तुमची 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत होऊ शकते. आणि त्यानंतर जे काही नवीन न्यूली ॲडमिटेड विद्यार्थी आहेत त्यांची जी काही कॉलेज आहे ती कॉलेज तुमची स्टार्ट होईल 1 सप्टेंबरपासून आणि पुढे तुम्हाला जे आहे ते पुढचं नवीन ॲकॅडमिक कॅलेंडर तुमच्यासाठी त्या ठिकाणी येईल. सो मित्रांनो हे होतं तुमचं ॲकॅडमिक कॅलेंडरनुसार. या ॲकॅडमिक कॅलेंडरची PDF मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन D-Wato रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल D-Wato अपडेट्स याला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद जय महाराष्ट्र.